नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। निफाड तालुक्यातील जळगाव फाटा परिसरामध्ये एका 27 वर्षीय युवकावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची घटना घडल्याने निफाड तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। निफाड तालुक्यामध्ये प्रथमच अशी घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबरला रात्री 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथे राहणारा 27 वर्षीय सिद्धार्थ मनोहर साळवे याला जळगाव फाटा परिसरात संशयित असलेले आरोपी मयूर ढगे, विजय शिंदे, विशाल केंद्रे आणि पृथ्वीराज चव्हाण ह्या संशयितांनी मागील भांडणाचा वाद काढून शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली। दरम्यान उपस्थित चौघांपैकी संशयित आरोपी पृथ्वीराज जाधव याने आपल्या जॅकेटामध्ये लपवलेल्या गावठी पिस्तुलातून साळवे याच्यावर अचानक गोळ्यांच्या फैरी झाल्या। ह्या गोळीबारामध्ये साळवे याच्या कमरेलगत तसेच पाठीला दुखापत झाली। या प्रकरणी गोळीबारातील जखमी तरुण सिद्धार्थला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले। सिद्धार्थ साळवे याच्या फिर्यादीनुसार निफाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा घडल्यानंतर चौघे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रदीप कापसे, निफाड। धन्यवाद।